ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर शरद पवार यांनी आता हे मोठं वक्तव्य केल्याचं बघायला मिळतंय। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतांमध्ये काही परिवर्तन होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। पुण्यामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांचं हे मोठं वक्तव्य बघायला मिळालं। उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबतच लढवाव्यात असंही पवार म्हणतात। तर अनौपचारिक गप्पांमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे शरद पवार यांनी बघूयात। महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात। माझा अनुभव असं सांगतो, राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं काही मिळत नाहीत। मात्र उद्धव ठाकरे यांना गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये करण्यात यश येतं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही। महापालिका निवडणुकांसाठी आम्ही काही उमेदवारांची यादी तयार केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर अनेक खरं तर वक्तव्य समोर येत आहेत, मात्र शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केल्याचं बघायला मिळत आहे। राज ठाकरे सभा घेतात, मात्र त्यांना काही मतपरिवर्तन करता येत नाही, त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात असं त्यांचं आता म्हणणं आहे। पत्रकारांसोबत गप्पा मारताना शरद पवारांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। पत्रकारांनी जेव्हा त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, त्याचं मतात रूपांतर होतं। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतात त्याचं रूपांतर होत नाही। या येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकत्र लढवल्या पाहिजेत असं देखील यावेळी शरद पवारांनी सांगितलेलं आहे। अर्थात त्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंनी मविया सोबत राहिलं पाहिजे। राज ठाकरेंच्या होणाऱ्या युतीच्या संदर्भानं त्यांनी थेट भाष्य केलेलं नसलं तरी जी एक मनातली भावना आहे ती बोलून दाखवलेली होती। अर्थात सभांना कशी गर्दी होते आणि मतात कसं रूपांतर होतं या मुद्द्यावरून। दुसरीकडे महत्वाचं म्हणजे त्यांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या जागा वाटपाबद्दल बोलत असताना जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांनी उमेदवारांची यादी तयार केली असल्याचं देखील म्हटलेलं आहे। महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती मविया म्हणून एकत्र लढली जावी अशा पद्धतीची इच्छा असल्याचं शरद पवार यांनी बोलून दाखवलंय। मात्र येत्या काळात काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपमध्ये पुण्यात जे वेगवेगळे गट आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं तयार झालेले, त्या संदर्भानं जेव्हा शरद पवारांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी भाजप कधी टोकाची भूमिका घेत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। नक्कीच ज्ञानेश्वर, राजकीय पडसाद नेमके त्यांच्या या वक्तव्याचे काय उमटतात हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।